आपल्यासोबत वैभवी देशमुख आहेत. धाराशिवमध्ये जो आक्रोश मोर्चा आहे त्यासाठी सभेत वैभवी 1 महिन्याहून कालावधी लोटलाय घटना होऊन. अद्यापपर्यंत ज्या पद्धतीने तपास सुरू आहे त्या तपास यंत्रणेवरती तू समाधानी आहेस का? समाधान म्हणजे मी सतत म्हणते की माझ्या वडिलांना ज्यावेळेस न्याय मिळेल त्यावेळेस आम्हाला तिळाप्रमाणे इतकं समाधान भेटेल. म्हणजे आरोपीच आणखीन जर फरार असतील, जे एक आरोपी आहे किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील तेच आणखीन पोलिसाच्या ताब्यात येत नाही तर आम्हाला न्याय कधी मिळणार? यासाठी माझी एकच विनंती आहे की जे आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर अटक करा. वैभव, एक मोठी घडामोड अशी आहे की आता 3 यंत्रणा तपास करतात, मात्र मानवी हक्क आयोगाने याची दखल घेतलेली आहे आणि मानवी हक्क आयोगाने गुन्हा दाखल देखील केलेला आहे या प्रकरणात जसे, आणि त्याचा तपास आता मानवी हक्क आयोग देखील करणार आहे. काय वाटतं त्याच्यावरती म्हणून? म्हणजे हे तुम्ही बोलताय मानवी हक्क, याबाबत मला तर काही माहित नाहीये. तुम्ही समजा चाचाला विचारू शकता, पण माझी एवढीच विनंती आहे की जे आरोपी आहेत ते लवकरात लवकर पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आले पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्र्याला भेट झाली होती, मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्तता होती असं वाटतंय? पूर्तता म्हणजे त्यांनी सुद्धा हेच सांगितलंय की लवकरात लवकर न्याय मिळेल आणि जे आरोपी आहेत त्यांना प्रत्येक आरोपीलाही कठोरात कठोर शिक्षा होईल. पण म्हणजे आम्हाला हेच कळत नाहीये पोलीस प्रशासन आमच्यापासून का लपवतंय, तपास का लपवतायत, ते आम्हाला का तपासाबाबत सांगत नाहीयेत की तपास कुठपर्यंत आलाय, कसा चालू आहे. त्याबाबत त्यांना पण एक विनंती करते की तपास वेळोवेळी आम्हाला कळवण्यात यावा. म्हणजे कधी पोलिसांची चर्चा झाली, पोलिसांनी असं कधी संवाद साधला नाही, सगळं लपवण्याचं काम चालू आहे असं आता म्हणजे असं तर वाटतंय. हा प्रश्नच पडलाय की ते का लपवतायत. म्हणजे बाहेर कोणाला बोलत असतील पण माझ्यापर्यंत तर ते आणखीन काही आलं नाहीये की त्यांच्या कोणत्या प्रकारे काम चालू आहे. चाचाला वगैरे ते माहित असेल. आज धाराशिवमध्ये आलेला आहे. धाराशिवचं तसं देशमुख कुटुंबाचं नातं जवळचं आहे. काय एकूण आजच्या भावना काय आहेत? वेगळ्या कारणासाठी धाराशिवला येणं ना आजच्या मोर्चासाठी येणं, काय भावना तुझ्या? भावना ह्याच आहेत की ज्यावेळेस माझे वडील होते त्यांच्यासोबत कुठं जाताना खूप आनंद वाटायचा, पण आज माझे वडील माझ्यासोबत नाहीयेत. हे दुःख खूप वेगळं आहे, ते शब्दात कोणीच नाही सांगू शकत. पण त्यांच्या न्यायासाठी आज आम्ही जिल्हे जिल्हे तालुके फिरतोय. आमची एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. मला एक सांग, या सगळ्या ह्याच्यामध्ये कुटुंब म्हणून आता तुझ्यावरही एक जबाबदारी आलेली आहे की तुलाही धाडसाने या सगळ्या गोष्टी पाहावं लागते. कधी असा तू विचारही केला नसेल की या सगळ्या संकटाला सामोरं जावं लागेल किंवा हे करावं लागेल. तुझा निश्चय आता नेमका या प्रकरणाबाबत तपास तुझा एक निश्चय काय असला सगळ्या या बाबतीत? म्हणजे जे तुम्ही दुःख म्हणताय, म्हणजे आम्ही कधी दुःखी नव्हतोच. आमचं कुटुंब आमच्याजवळ काही नसताना सुद्धा आम्ही खूप सुखात होतो. पण जे आज आमचं सुख, आमचा आनंद, आमचं छत्र म्हणजे आमच्या गावावरचं छत्र आज हिरावून घेतलंय. त्यांना आम्ही फक्त न्याय मागतोय आणि तो पण आम्हाला लवकरात लवकर मिळत नाहीये. आणि माझी एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत तुम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून जो न्यायाचा खटलाय तो पुढे चालवून आम्हाला न्याय मिळवून द्या. दुःख ते आहे ते व्यक्त करत. मला सांगा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली, काय याच्यात नातेवाईक म्हणून काय आहे त्याच्यात? नाही, आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने गुन्हा दाखल करून घेतलेला आहे, ते तपास यंत्रणा येईल आणि निश्चितच आम्हाला राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं गुन्हा दाखल करून घेतल्यामुळे याच्यातून आम्हाला काहीतरी फलनिष्पत्ती मिळेल ह्याची आम्हाला त्याच्यात थोडी म्हणजे गॅरंटी मिळायला लागलेली. आणि महत्वाचा मुद्दा इथलची बी आपली सीआयडी आणि एसआयटी टीम आपण हे आपला तपास करायला लागलेले आहे. तपास त्यांचा आहे व्यवस्थित चालू. सीएम साहेबांनी समजा आम्हाला आश्वासन दिलेलं होतं त्या पद्धतीनं ह्याचा तपास चालू आहे. महत्वाचा मुद्दा आणि दुःखद घटना म्हणजे अशी आहे की मस्साजोग वासियांना जोपर्यंत आम्ही आंदोलन करीत नाहीत तोपर्यंत ह्यांना गुन्हेगार सापडत नाहीत. म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलन करायचं, एखाद्या कुठंतरी काहीतरी समजा घटना घडावी असं का प्रशासन बघतं का काय, हे आम्हाला ह्याच्यात थोडी शंका यायला लागलेली. कारण आतापर्यंत त्यांना जे वेळेस जे आरोपी अटक केले ते अटक करताना आरोपी प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलन केल्याच्या नंतरच त्यांना आरोपी सापडलेले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा ते शांत आहेत. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन केलं की त्यांना पुढचा आरोपी पकडायचा, अशा भाग व्हायला लागलेला आहे. ह्याच्यानं एकूण तपास जो चालू आहे त्याच्यावर समाधान जर व्यक्त करत असले तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं जो गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा तपास करण्यामुळे कुठेतरी या तपासाला आता गती देईल ही अशी आशा कुठेतरी व्यक्त करताना दिसत आहे. सुधीर जाधवसह बालाजी दिपळ, लोकमत, धाराशिव.